नमस्कार पालकांनो, मी डॉक्टर मैथिली जोशी, मुंबईतील बालरोगतज्ञ आणि संसर्गजन्य रोगतज्ञ आहे। 12 नोव्हेंबर हा जागतिक निमोनिया दिवस आहे आणि आज मी त्याबद्दल थोडी महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे। 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये निमोनिया सामान्यतः दिसून येतो आणि या मुलांमध्ये मृत्यूचे एक सामान्य कारण आहे। निमोनिया हा बॅक्टेरिया, विषाणू आणि कमी सामान्यतः बुरशीमुळे होऊ शकतो। निमोनियाची काही चिन्हे आणि लक्षणे: खोकला, जलद श्वास घेणे, ताप, आहार घेण्यास त्रास होणे किंवा उलट्या होणे आणि सुस्ती येणे। 2 महिने ते 1 वर्ष वयोगटातील बाळांमध्ये 50 पर मिनिट पेक्षा जास्त आणि 1 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये 40 पर मिनिट पेक्षा जास्त श्वसन दर असामान्य आहे आणि बाळाची तपासणी करणे आवश्यक आहे। जर तुमच्या बाळामध्ये यापैकी कोणतेही लक्षण दिसून आले तर कृपया जवळच्या रुग्णालयात जा। बालरोगतज्ञ तपासणी करतील आणि पुढील उपचारांची निर्णय घेतील की बाळाला ॲडमिशनची गरज आहे की नाही। कोणत्याही संसर्गादरम्यान पौष्टिक गरजा वाढतात, म्हणून जर तुमचे बाळ अजूनही आईचे दूध घेत असेल तर स्तनपान सुरू ठेवा। खिचडी, नाचणी सत्व किंवा भाज्यांचे सूप असे पौष्टिक घरगुती अन्न द्या। मुलांमध्ये निमोनिया रोखण्यासाठी त्यांना विशेषतः न्यूमोकोकल आणि इन्फ्लुएन्झा वॅक्सीन देणं खूप जास्त गरजेचं आहे। वारंवार हात धुणे, त्यांना योग्य पोषण मिळावे याची खात्री करणे आणि धूर आणि वायू प्रदूषणाच्या संपर्कात येणे टाळणे यांचा समावेश आहे। धन्यवाद।